नमस्कार, आशूस कुकिंग आर्ट या आपल्या चॅनलवर आपले स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत मँगो फ्रुटी घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने। चला तर बनवायला सुरुवात करूया। मी इथे एक आंबा आणि एक कैरी घेतलेली आहे। इथे आपण आंबा कोणताही घेऊ शकतो, शक्यतो चवीने गोड असा आंबा घेतल्याने फ्रुटी छान चव येते। सर्वप्रथम मी आंब्याची साल काढून घेणार आहे। तर आपण बघू शकतो अशा प्रकारे आंब्याची पूर्ण साल काढून घ्यायची। त्याचप्रमाणे कैरीची सुद्धा साल काढून घेऊया आपण। कैरीमुळे फ्रुटीला छान अशी चव येते। तर कैरी आणि आंबा सोलून तयार आहे। आता मी याचे तुकडे करून घेतलेले आहे। आता मिक्सरमधनं त्याचा ज्यूस करून घेऊया। इथे मी प्रमाण कमी असल्यामुळे कैरी आणि आंबा हे सोबत काढून त्याचा ज्यूस करणार आहे। आपलं जास्त असेल तर आपण कैरी वेगळी आणि आंबा वेगळं असं आपण काढू शकतो। तर हा ज्यूस तयार आहे। तो ज्यूस आपण एका कढईत काढूया। तो पूर्ण ज्यूस मी एका कढईत काढून घेतलेला आहे। आता त्यात साखर घालूया। त्यात मी 1 कप साखर घालणार आहे। आपण आपल्या आवडीनुसार साखर घालू शकतो। तर हे मिश्रण गॅसवर ठेवलेले आहे। सर्व आपण एकत्रित केलेलं आहे। आता साखरेचं पाणी व्हायला सुरुवात झालेली आहे। सुरुवातीला आपण गॅस हा हाय फ्लेमवरती राहू दिलेला आहे। याला आपण 5 ते 6 मिनिटे उकळू देऊया। छान उकळी आलेली आहे। आता साखरेचा पाक सुद्धा व्हायला सुरुवात झालेली आहे। आता रंग सुद्धा बदलत आलेला आहे। तर साखरेचा पाक पूर्णपणे झालेला आहे। इथे हे आता तयार झालेला आहे। गॅस बंद करूया। साधारण 6 मिनिटे लागले आपल्याला बनवायला। मी आता हे एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे सर्व। त्यात मी 1 लिटर थंड पाणी घातलेलं आहे। आता आपण कमी जास्त घालू शकतो आपल्या आवडीनुसार। सर्व एकत्रित करून घेतलेलं आहे मी। छान अशी झालेली आहे आपली फ्रुटी। आता ती गाळून घेतल्यामुळे त्यातील दोरे वगैरे सर्व निघून जाईल। तर ही फ्रुटी फ्रीजमध्ये थंड करायला ठेवूया। आपली घरगुती फ्रुटी बनवून तयार आहे। ना केमिकल ना आर्टिफिशियल कलर। तर आपली नॅचरल घरगुती फ्रुटी तयार आहे। आपण ही बनवा आणि फ्रुटीचा स्वाद घ्या। तर आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। तसेच नवीन रेसिपीचे व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। धन्यवाद।